बघा 10वीचं सिमिलॅरिटी समोर उत्तर प्रॅक्टिस सेट 1.1 आपला चालू होता. ते 3 गणितं बाकी होते. आज बघू आपण. बघा आकृतीमध्ये रेख पी एस ला लंब रेख आर तसेच रेख क्यू टी कशाला लंब आहे पी आरला. आर क्यूची किंमत 6 आहे, पी एचची 6 आहे, पी आरची 12 आहे. क्यू पासून टी पर्यंतचं अंतर काढा. हेच सेमीमध्ये. इन दिस फिगर segment PS perpendicular to segment RQ and then segment QT perpendicular segment PR. RQ is equal to 6, PS is equal to 6, PR is equal to 12. Then find QT. आता बघा सोल्युशन उकल दिलेलं काय काय आर क्यू बरोबर 6 युनिट, पी एच बरोबर 6 एकक, पी आर बरोबर 12, क्यू टी आपल्याला काढायचं. मग एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू आर काय फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. बघा पी क्यू आर पाया क्यू आर म्हणजेच आर क्यू उंची पी एस आर क्यू दिलेला आहे 6, हाईट पी एस 6, या दोघांचा गुणाकार 6 6 36, 36 1 36, 36 डिवायडेड बाय 2, सॉरी 1 2 2 16 स्क्वेअर युनिट. एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू आर चे क्षेत्रफळ काय आलं युनिटचा वर्ग किंवा चौरस युनिट लिहिलं तरी चालते. झालं. आता हे आलं त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं क्यूटी. आता परत अल्सो किंवा सुद्धा एरिया ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू आर PQR 1/2 इंटू बेस इंटू हाईट 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. आता पी क्यू आरचं क्षेत्रफळ आलं 18 युनिट किंवा स्क्वेअर युनिट वर्ग 1/2. पाया किती आहे पी क्यू आर मध्ये पी क्यू आर. आता पाया हा घ्यायचा आपल्याला काय पाया पी आर, काय पाया पी आर आणि उंची काय क्यूटी. आणि आपल्याला क्यूटी काढायची म्हणून आता आपण हा त्रिकोण घेतो. बघा हे 2 भागेला इकडे गेल्यानंतर गुणिला 1 ला काही व्हॅल्यू नाही. पी आरची व्हॅल्यू दिलेली आहे का किती आहे 12 गुणिला क्यूटी. क्यूटीला 12 गुणिला इकडे आणल्यानंतर भागेला त्या दोघांचा गुणाकार 18 2 36 एक स्टेप वाढवतो 12 गुणिला क्यूटी. क्यूटीला 12 गुणिला इकडे भागेला 12 भाग जाते 12 12 25 12 क्यूटी क्यूटी बरोबर 3 एकक. क्यूटीची व्हॅल्यू किती आली आहे 3 युनिट. आता बघा नेक्स्ट नंबर इन दिस फिगर ए पी परपेंडिकुलर बी सी, ए डी पॅरलल बी सी. Then find area of this triangle ABC is area of this triangle BC. इथं बघा AP जो आहे BC ला लंब आहे, AD ला समांतर BC आहे. त्यावेळेस सरळ सांगतो ज्यावेळेस दोन पॅरलल लाईनमध्ये 2 त्रिकोण असले तर त्या त्रिकोणाची उंची आणि हाईट बेस आणि हाईट म्हणजे उंची आणि पाया हे दोन्ही सारखे असतात. लक्षात असू द्या कारण उंची कुठे मापली सारखीच भरेल. आणि ह्या आपण 2 पॅरलल लाईन काढल्या म्हणजे यांचा बेसची जी लांबी आहे ती सुद्धा कशी असणार आहे सारखी. म्हणून सरळ सरळ एरिया ऑफ दिस ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ दिस ट्रायंगल ECD.
हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट, पॅरल बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट सारखाच. आता ए बी सी मध्ये ए बी सी मध्ये पाया घेतला फॉर एक्झाम्पल बी सी आणि हाईट घेतली बी. याला आपण H1 करू. पहिल्या पायाला P1 आणि हाईट आहे याला H. त्याच्यानंतर बी सी डी मध्ये बघा ए बी सी आणि बी सी पी सी आणि हाईट ए पी H2. काय झालं, बेस आणि हाईट दोघांची सेम आहे म्हणजेच करायला 1.1. म्हणजेच एरिया ऑफ दिस ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ दिस ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1:. अशा पद्धतीनं लक्षात असू द्या नेहमी की दोन समांतर रेषेमध्ये जर दोन त्रिकोण असले, त्यांचं गुणोत्तर जर आपल्याला काढायचं असलं, त्यांचा रेशो काढायचा असला तर त्यांची उंची आणि पाया सारखा असतो. म्हणजे त्यांचा जो रेशो आहे तो 1:1. जर किंमत दिलेली नसेल तर, किंमत दिलेली असली तरी 1:1च येणार. आता नंतर बघा पी क्यू बी सीला परपेंडिक्युलर आहे म्हणजे लंब आहे, ए डी सुद्धा बी सीला परपेंडिक्युलर लंब आहे. ह्या चार गोष्टी काढायच्या आपल्याला. सरळ सरळ फॉर्म्युल्यात टाकतो. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, इथे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे कॅन्सल झाले. पी बी क्यू बघा, पी बी क्यू पाया काय आहे बी क्यू आणि उंची काय आहे पी क्यू. त्यानंतर पी बी सी पाया काय आहे बी सी, पी बी सी उंची काय आहे पी, उंची कॅन्सल राहिलं काय पाया. हे कुठले त्रिकोण आहे, समान उंचीचे त्रिकोण, इक्वल हाईट्स ट्रायंगल. त्याच्यानंतर बघा फॉर्म्युला तोच 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इथे 1/2 इंटू बेस इंटू हाईट 1/2 पी बी सी बघा, पी बी सी मध्ये बेस बी सी, पी बी सी हाईट पी क्यू. ए बी सी बेस पाया बी सी, उंची पाया कॅन्सल राहिली उंची हाईट, जे काय इक्वल बेसिस शिकलो आपण थेरम. त्याच्यानंतर बघा फॉर्म्युला तोच 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हे कॅन्सल. ए बी सी मध्ये पाया बी सी, बेस बी सी, हाईट ए डी, ए डी सी पाया हाईट ए डी, उंची ए डी सी मध्ये बेस आहे डी सी, उंची आहे ए डी, उंची कॅन्सल राहिली पाया डी सी अपॉन डी सी. इक्वल हाईट्स आहे म्हणजे हाईट कॅन्सल होईल. त्यानंतर बघा याच्यामध्ये एरिया ऑफ दिस ट्रायंगल ए डी सी फॉर्म्युला तो 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, 1/2 इंटू बेस इंटू हाईट कॅन्सल. ए डी सी मध्ये ए डी सी इथे पाया डी सी, उंची ए डी. पी क्यू सी पाया क्यू सी. आता इथं तुम्हाला माहित आहे कॅन्सल काहीच नाही होत. राहिलं यांचं गुणोत्तर म्हणजे त्रिकोण ए डी सीचं क्षेत्रफळ आपल्याला त्रिकोण पी क्यू सीचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर काय येईल, पाया गुणिले उंची व्हॅल्यू दिलेली नाही, संपलं. नेक्स्ट पार्टला उद्या आज आपण थेरम घेणार आहोत, फार महत्त्वाचं आहे नेक्स्ट पार्टमध्ये.